लंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोजि तेजस्प्रदिक् प्रदेशं विदिन्द्रादे देवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा या दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःख भंजन मारुतिनंदन, हे दुःख भंजन मारुतिनंदन, सुनो मेरी पुकार, बार बार पवन सुत, हे दुःख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे श्री बंधू चरण श्री गुरूंचे नमस्कार। आता धन्य भाव शिळ ज्यांचे हृदय निर्मळ, पूजे प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव विठ्ठल। आनंद कंद उडवलाय पंढरीश पांडुरंग परमात्मा। इंद्रायणीचे निर्माल्य ज्यांच्या आयुष्यात होतो, विवेक वैराग्याची झालर ज्याने जीवनाला लावली। 700 श्लोकांवर 9000 ओव्याचा पाऊस पडून तुम्हाला मायेच्या अंतःकरणाने चुंब केलं। असे असणारे प्राण पंढरीनाथ सखा, प्राण संजीवन सखा माझे ज्ञानोबा आहे। जगाचा माता ठिकाणावर हवा म्हणून गाथा निर्माण केला असे पंचमेघ निर्माते जगद्गुरु तुकोबा आहे। कमरेला उपर्ण बांधलं, डोक्याला फेटा बांधला, गळ्यामध्ये विड्याची तार झळकावून त्या इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये भक्तीबाबतचा डाव रंगवला आणि खऱ्या अर्थानं लोक तात्विक झाले, वारकरी झाले, परमार्थिक झाले। म्हणून काय झालं, कपाळी गोपी चंदन टिळा आला, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या आणि हृदयामध्ये वैष्णवांचा खडबडा आला। माझ्या तुकोबारांचे 4092 अभंग घेऊन वारकरी वारी करू लागले, कीर्तनकार कीर्तन करू लागले। म्हणून सप्ताहाची निर्मिती झाली, नैमित्तिक कीर्तनाची निर्मिती झाली, पुण्यतिथीची निर्मिती झाली। त्याच अनुषंगाने या हिंदुस्थानच्या देदीप्यमान पटलावर, महाराष्ट्राच्या देदीप्यमान पटलावर, खानदेशाच्या पांढरेश्वराच्या तीरावरती धुळे या नगरीमध्ये खऱ्या अर्थानं भोलेनाथालाही आनंद व्हावा, माझ्या प्रभू रामचंद्रांनाही आनंद व्हावा। कारण का, सगळ्यांची आदिशक्ती माता जननी म्हणजे आई एकविरा माता यांच्या चरणी आणि 7व्या दिवसाची सेवा करण्याची संधी मला खानदेश वारकरी सेवा मंडळाने उपलब्ध करून दिली, म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो। विठ्ठल आपण सोडण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं तो गरजेचं आहे की निमित्त ही सेवा खऱ्या अर्थानं आई एकविरा माता रेणुका देवी ट्रस्ट तथा खानदेश वारकरी सेवा मंडळ यांच्या कुशल मार्गदर्शनाने नियोजनाने शाकंभरी देवी उत्सव त्यानिमित्त कीर्तनी सप्ताह या ठिकाणी आयोजन करण्यात आले। फार आनंदाचा क्षण आहे, आनंद आहे। काय आनंद आहे, मी तर असं म्हणेल काल नाही मेलो म्हणून आज आनंद आहे। काल मी 12 वाजेचा आत नाही मेलो म्हणून जास्त आनंद आहे अजून। काल जे 12 वाजेच्या आत मेले असतील ना ते आनंदी आहेत, ते दुःखी आहेत। याची देही याची डोळा बघण्याचं स्वप्न त्यांचं अपूर्ण राहिलं। म्हणजे काल
दिवसाचे 12 वाजेच्या जे मेले नाही ते दुखी आहेत. आता 12 वाजल्यानंतर मरायचं का आपण? असे का त्याचा नाही. हा सुखी नाही. काय आनंद होता, काय आनंद होता. असो किम निमित्त ही सेवा शाकंभरी देवी उत्सव खऱ्या अर्थानं मोठ्या उत्साहाने इथं संपन्न होत आहे. आणि खानदेश वारकरी सेवा मंडळ, खानदेश वारकरी मंडळ नाहीये, सेवा आहे. सेवा जिथं सेवा असते ना तिथं मेवाची अपेक्षा नसते. सेवा सेवा मंडळाने सुनियोजित असा सप्ताहाचं नियोजन केले. या सप्ताहाच्या प्रसंगी इथं उपस्थित असणारे एका शब्दात घेतो. हरण चरते रानात, गाय चरते वनात. हरण चरते रानात, गाय चरते वनात. तुम्हा सर्वांचं नाव घेतो या छत्रपतींच्या हिंदुस्थानात. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल फार गोळासा अभंग आहे. काय गोळा अभंग आहे? धन्य. फार धन्य फार महत्वपूर्ण शब्द आहे. धन्य म्हणजे काय? धन्य म्हणजे काय आपण अभंगात बघूया. धन्य भाव श्रू. धन्य आणि भाव दोन खऱ्या अर्थाने विशेषण आले. धन्य भाव श्रू ज्यांचे हृदय निर्मळ. आणि दुसऱ्या उत्तरार्धात मध्ये सुद्धा निर्मळ असा शुद्ध असा शब्द आले. फार गोड आहे. धन्य पण आहेत ज्यांच्यामध्ये भाव पण आहेत आणि त्यांचं हृदय कसं आहे? निर्मळ आहे. पूजी प्रतिमेचे देव. पूजी म्हणजे पूजन करतात त्या प्रतिमेचे. त्या प्रतिमा कोणती असो त्यांच्यामध्ये देव बघतात. देव आणि भावानं बघतात. भावानं बघतात. पूजी प्रतिमेचे देव. आणि संत म्हणते तेथे भाव. संतांनी सांगितलं येथेच भाव आहे. कुठे भाव म्हणजे आम्हाला विधी विषय सुद्धा लागत नाही. विधी विषेद नेनती. आम्हाला विधी आणि विषय निषेध ते सुद्धा आम्हाला वर्ज्य आहे मायबाप. कारण का? एकनिष्ठ करुणी चित्ती. आमची एकनिष्ठता आहे आणि एक निष्ठेने आम्ही बघतो. म्हणून तुकोबारांना शेवटी सांगावं लागलं. काय म्हणतात तुकोबारा? तुका म्हणे तैसे देवा कोणी लागे त्यांच्या भावा. पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तिथे भाव. भाव फार महत्वाचा आहे. भाव म्हणजे काय? जो भाव बदलत नाही तो भाव. भाव म्हणजे काय? जो भाव बदलत नाही तो भाव. आता भाव नेहमीच बदलत असतो. कपाशीचा जर भाव विचारला तर शिरपूरला वेगळा असेल आणि धुळ्याला सुद्धा वेगळा असेल. 100चा का असेल ना तो फरक. तो भाव नाही. हा हृदयातला भाव. माणूस बदलत असतो पण भाव बदलला नाही पाहिजे. गुरुवर्य सांगतात माणूस कसा बदलतो? माणूस देशाने बदलतो, काळाने बदलतो आणि संगतीने सुद्धा बदलत असतो. गुरुजी का देशाने कसा बदलतो माणूस? देशाने म्हणजे काय? स्थान बदललं का माऊली माणूस बदलत असतो. आणि जो बदलत नाही तो माणूस नाही. जो बदलतो तोच माणूस असतो. जो बदलत नाही तो देव. माणूस बदलत असतो. कसा बदलत असतो? एखादा माणूस जर पंढरपूरला गेला म्हणजे पंढरपूरच्या वारी करणारा असेल किंवा नसेल तो भाग वेगळा आहे. पण अचानक जर तो पंढरपूरच्या वारीला गेला, बसने बसला इथून आणि पंढरपूरच्या वारीला गेला आणि तो नियमित वारकरी असतो. तो नियमित वारकरी पंढरपूरच्या दर्शनासाठी विठोबाराच्या दर्शनासाठी गेलाय आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भगवंताच्या दर्शन व्हावे आशेने तो पायी पायी गेलेला आहे. आणि ज्या ठिकाणी त्या वारकऱ्याचा मुक्काम ज्या ठिकाणी त्याच खोलीमध्ये अचानक गेलेला पंढरपूरला गेलेला माणसाचा सुद्धा मुक्काम त्याच खोलीमध्ये आहे बघा. आणि लक्षात ठेवायचं कधी जो नित्यनेमाचा वारकरी तो पहाटे 4 वाजेला उठतो पण अचानक गेलेला असतो पहाटे 2लाच उठला. घरी 2ला उठतो का? कुठं उठला? पंढरपूरला. म्हणजे काय? स्थान देश बदलला, ठिकाण बदललं. 2ला उठतो आणि जो नियमित वारकरी असतो त्याला सांगतो का रे तुम्ही झोपाकाळा लिहिलेत का? म्हणजे
कधी न करायचं काम आणि केलं तर त्याचा उदो करायचा. म्हणजे कधी कधी तो देशाने बदलत असतो. घरी तो माणूस 2ला उठत नाही, पण तिथं उठतो. कारण का? देशाला बदल आहे. कधी कधी काळाने बदल असतो, काळानुरूप सुद्धा बदल असतो. काळाने माणसं बदलतात. आपण म्हणतो ना, का रे तुझी परिस्थिती फार वाईट होती, तेव्हा तू आमच्याशी रामराम करायचा, आता तू तुला बोलायला सुद्धा वेळ नाही. का? काळ बदल गेला. काळ बदलला ना माणूस. काळ जर संपला ना, माणूस विचारत नाही हो, मागची गोष्ट लक्षात ठेवत नाही. जर काळ जर वाईट असेल तर श्रीमंत माणसं गरीबाला हिणवतात. जर कोणी सांगितलं तो तुमचा नातेवाईक आहे का, नाही 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 मी नाही ओळखत त्याला. पण काळ जर बदलला, तो गरीब माणूस जर श्रीमंत झाला, एखाद्या मोठ्या अधिकारीच्या पोस्टवर गेला, तर दुरून नातं काढतो. तो आणि आम्ही एकाच शाळेत शिकलो होतो. काळानुरूप माणसं बदलतात. तिसरा आहे संघ. संगतीने सुद्धा माणसं बदलतात. सांगू, मोटरसायकलने कीर्तन करून जाण्याचा योग, रात्री मुक्काम, सकाळी कीर्तन करून येत होतो. आणि येता येता लक्षात असू द्या, नांगरणीचे दिवस होते, उन्हाळ्याचे दिवस होतं, मेचं तप्ता असं ऊन होतं. सकाळी 7ला सुद्धा ऊन असं तापलेलं असतं. आणि त्यावेळेस एक ट्रॅक्टरवाला नांगरणी करत होता. कशामध्ये? शेतामध्ये. आणि नांगरणी करत असताना, त्या शेतामध्ये नांगरणी करत असताना त्या ट्रॅक्टरवर एक टेप होतं. टेपचा आवाज इतका भयानक असतो, तो सगळ्यांना ऐकू येतो, पण त्याला ऐकू येत नाही. कुणाला? जो ट्रॅक्टर चालवतो त्याला. पण तो सगळ्यांना ऐकू येतं. आणि गाणं चालू होतं, माया ना माया मा कोण ग उभी, म्हणजे माईच्या मायामध्ये कोण ग उभी राखण करते. ते गाणं चालू होतं. ऐकलं गाणं, म्हटलं एवढ्या सकाळी सकाळी कोण उभी हो, असं बघू. आणि वारकऱ्याचा तो त्याने प्रभाव बघितला, म्हणजे वारकरी बघितला. त्याला वाटला रे वारकरी बर का. आणि मी हसलो गाडीवरून त्याला. तेवढ्यात त्याने गाणं बदलवलं. कोणतं गाणं? पाऊले चालती पंढरीची वाट. म्हणजे हे त्याच्यासाठी गाणं आहे, ते आपल्यासाठी अभंग आहे. ते गाणे म्हणून ऐकतात. अभंग बदलवला. का बदलवला असेल बरं सांगा? का बदलवला असेल मौली? का बदलवला असेल? त्या ठिकाणी नाना महाराज आहे म्हणून त्याने अभंग बदलवला का? मुळीच नाही. मी गाडीवरून जात होतो, मला बघितलं, अरे आपल्या गावच्या महाराजांचं रात्री कीर्तन झालं म्हणून अभंग बदलवला का? मुळीच नाही. म्हणून गाणं बदलवलं का? मुळीच नाही. याचं कारण एकच होतं, अरे वारकरी संप्रदायाचा कपडा, ड्रेस अंगावरती घातलेला होता, तो पेरावरती घातला होता. त्या कपड्याने सुद्धा त्याची संगतीचा परिणाम झाला. आणि 2 मिनिटं असलं त्याला ते अभंग बदलावा लागला. याला म्हणतात वारकरी संप्रदायाची ताकद. नुसता वारकरी संप्रदायाचा पेहराव जरी आपला अंगीकार केला तरी सुद्धा समोरच्यावर परिणाम होतो. याला म्हणतात संगतीचे परिणाम. संतांची संगती तर वेगळीच आहे. नुसती कपड्याची संगत जरी झाली, कपड्याचा थोडा वेळ नुसतं स्पर्श सुद्धा झाला नाही, फक्त काय नुसतं बघितल्यावर सुद्धा माणसामध्ये बदल होतो. याला म्हणतात बदल. पण भाव तसा नसतो. भाव कधीच बदलत नसतो. श्रीमंती असू द्या, गरिबी असू द्या, पण भाव मात्र बदलत नाही. भाव तोच असतो. अरे मी श्रीमंत होतो म्हणून काय झालं, गरीब होतो म्हणून काय झालं, पण माझी पांडुरंगाच्या चरणी निष्ठा आहे ना, माझ्या पांडुरंगाच्या चरणी खऱ्या अर्थानं जी मी पांडुरंगाला जे जे वचन दिले, पांडुरंगासाठी जे जे करतो ना, त्याच्यासाठी माझा भाव असला पाहिजे. भाग्यशील होत आपण. अरे काय भाग्यशील होत. अरे ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरी दिली आणि तुकोबारायाने गाथा दिला, म्हणून तर आमच्या फकीरांच्या गड्यामध्ये टाळ आली, म्हणून या फकीराला कीर्तन करायची संधी मिळाली मायबाप. आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय राहिले नसते तर कोणी कीर्तन केलं असतं मायबाप? कोणीच नाही. फार संतांनी फार दिलो आपला, पण ते कसे दिले? भाव विभोर होऊन. आणि त्यांचं हृदय फार, हृदय तर निर्मळ. हृदय कसं? प्रत्येकाला हृदय असतं मायबाप, प्रत्येकाला हृदय असतं. हृदयाचा जर भाव संपन्न झाला तर आनंद भेटतो. आनंद भेटतो, आनंद भेटतो. पण जर संपन्न होत नसेल, हे हृदय इतकं हलकट हृदय नाही आपलं की कुणालाही द्यावं, हे भगवंताच्या प्रती असलं पाहिजे. एका मुलीनं हृदय तोडलं. तो म्हणायला लागला, मेरे दिल के टुकड़े हुए 1000, कोई इधर फेंकू कोई उधर फेंकू. मेरे दिल के टुकड़े हुए 1000, कोई इधर फेंकू कोई उधर फेंकू. त्याला सांगितलं गेलं, बाबा निदान एकाच ठिकाणी ते तुकडे फेक,
कुत्र तरी पोट भरून खाई. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असा भाव असला पाहिजे, जीवनातला भाव असला पाहिजे, समर्पणाची भूमिका असली पाहिजे. समर्पण जर नसेल तर कोणत्याही प्रकारचं तुमचं केलेलं काम भावाविना जर असेल तर शून्य होत असतं. या ठिकाणी सप्त्यामध्ये जरी माझं 6वं कीर्तन असेल, पण या ठिकाणी 7 दिवस कथा करण्याचं परमभाग्य मला लाभलं. समर्पणाची भावना काय असते? आमचे श्री हरिभक्तपरायण सोमनाथजी दादा गुरु ते या ठिकाणी उपस्थित नाही, पण त्यांचा जो भाव आहे, समर्पणेचा भाव आहे, कधीही जा त्यांच्याजवळ असं वाटतं अरे समर्पणाची भूमिका आहे त्यांच्या जीवनामध्ये. कधीही जा, समर्पण फार मोठं आहे. जीवनामध्ये जर समर्पण नसेल तर जीवन सुद्धा काय बेकार आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भाव फार महत्वाचा आहे. भाव जर नसेल तर कोणत्याही गोष्टी नसते. आणि हृदय सुद्धा निर्मळ असलं पाहिजे. निर्मळ कुणाचं हृदय होतं? निर्मळ फक्त संतांचंच हृदय होतं. आणि संतांच्या हृदयाशिवाय निर्मळ कोणतंच हृदय नाही. म्हणून तुकोबायांना सुद्धा सांगावं लागलं लक्षाने त्या अभंगाच्या पहिले. भाव शुद्ध असला पाहिजे माणसाचा. एक फरक सांगू का? भावाचा सुद्धा असला पाहिजे. म्हणजे आपला भाऊ आहे ना, त्याचा सुद्धा आपल्या प्रति भाव असला पाहिजे. भाव असला पाहिजे, पण त्याचा भाव सुद्धा आपल्यावर असला पाहिजे. नाही तर नुसता भाव राहतं, भाव नसतात. काहींना भाव राहतात पण त्यांना भाव आपल्यावर राहत नाही. त्यांना जमीनवर भाव राहस. लक्षात घ्या, रामायणातलं फार गोड दृष्टांत आहे. प्रभू रामचंद्राचे 2 बंधू लक्षपूर्ण ऐका. शत्रुघ्न बाजूला ठेवा. प्रभू रामचंद्र आणि भरताचं फार मोठं प्रेम आहे. आणि प्रभू रामचंद्र आणि लखनजीचं तेवढंच प्रेम आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात, कुणाला म्हणतात प्रभू रामचंद्र? प्रभू रामचंद्र म्हणजे आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पिता, आदर्श राजा, आदर्श पती. जेवढे जेवढे आदर्श म्हणून असतात त्याला प्रभू रामचंद्र म्हणतात. आदर्श म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम असं म्हणतात. आणि त्यांचे जे बंधू आहेत भरत महाराज काय म्हणतात? मी श्रीरामाचा. भरत काय म्हणतो? मी श्रीरामाचा. आणि लखनजी काय म्हणतात? नाही, भरतजी ते म्हणतात मी श्रीरामाचा. भरतजी काय म्हणतात? मी श्रीरामाचा. आणि लखनजी काय म्हणतात? श्रीराम माझे. फरक बघा, फार गोड दृष्टांत आहे. भरतजी काय म्हणतात? मी श्रीरामाचा. आणि लखनजी काय म्हणतात? श्रीराम माझे. दोघातला भाव कसा आहे बरं मला सांगा? दोघातला भाव कसा आहे? शुद्ध आहे. भाव शुद्ध आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा अजून थोडा फरक आहे. काय फरक आहे ऐका. जे भरतजी महाराज म्हणतात, भरतजी काय म्हणतात? मी श्रीरामाचा. आणि लखनजी काय म्हणतात? श्रीराम माझे किंवा माझे श्रीराम. याच्यातला फरक असा आहे, अरे जे म्हणतात मी श्रीरामाचा ना, त्याचा परिणाम काय झाला? जे म्हणतात मी श्रीरामाचा, जे श्रीरामाचे होतात त्यांना श्रीरामाचं ऐकावं लागतं. भरतजीला फार वाटत होत सिंहासनावरती खऱ्या अर्थानं श्रीरामजींना विराजमान व्हावं. काय रामायण गोल असेल हो. 14 वर्ष ती सत्ता, ती राजसत्ता, त्या अयोध्येचं राज्य, त्या अयोध्येचं साम्राज्य, जगाचं आधिपत्य असणारं ते साम्राज्य
फुटबॉल सारखं इकडे तिकडे फेकलं जात होतं. भरताना सांगावं तुम्ही राजे व्हा, प्रभू रामचंद्रांना सांगावं तुम्ही राजे व्हा. काय काय वैराग्य असेल हो. आणि त्यावेळेस भरतजी महाराज सांगतात की तुम्ही सिंहासनावर जा. तेव्हा प्रभू रामचंद्र सांगतात मी सिंहासनावर येणार नाही, मला सिंहासनावर यायचं नाहीये, तू सिंहासन सांभाळ. मी सिंहासनावर बसलो नाही तरी चालेल, पण तू सिंहासन सांभाळ. तो म्हणे मी बसणार नाही, मग तुमचं काहीतरी अधिग्रहण द्या. म्हणून स्वतःच्या पादुका दिल्या आणि त्या अर्थाने भरतजी निघून गेले. म्हणजे भगवंताचा प्रभू रामचंद्राचं श्रीराम प्रभूंचं भरताला ऐकावं लागलं. आणि दुसरा परिणाम बघा, जेव्हा प्रभू रामचंद्र वनामध्ये जातात आणि त्यावेळेस त्याच ठिकाणी लखनजी म्हणतात की मला तुमच्यासोबत वनात यायचंय, तेव्हा भगवंताला प्रभू रामचंद्रांना कोणाचं ऐकावं लागलं? लखनजीचं ऐकावं लागलं. म्हणून आपण श्रीरामाचं व्हावं का श्रीराम माझा व्हावं यातला शुद्ध भाव कधीतरी जाणून घ्या. विठ्ठल याला म्हणतात. आणि तो भाव इतका शुद्ध असला पाहिजे, कुठेही दिसलं तर तो भाव मनामध्ये असला पाहिजे. भागवतामध्ये फार गोड वर्णन आहे. भागवतामध्ये प्रतिमेचे 5 प्रकार पाडलेले आहेत श्रीमद भागवत कथेमध्ये. एक रेख प्रतिमा, एक रेख प्रतिमा, एक शिल्प प्रतिमा, एक दारू प्रतिमा, दारू म्हणजे लाकूड असतो, एक दारू प्रतिमा, आणि खऱ्या अर्थाने एक मृत्तिका प्रतिका आणि एक धातू प्रतिका. ऐका, रेख प्रतिका म्हणजे काय? जे रेखेने चित्र काढतात त्याला म्हणतात रेख प्रतिमा. रेख प्रतिमा म्हणजे कसं, ज्या दिवशी वटपौर्णिमा असते त्या दिवशी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये नॉट अवेलेबल वटवृक्ष जेव्हा भेटत नाही तेव्हा ते काय करतात, चित्र काढतात रेख प्रतिमेने. आणि त्याला सुद्धा काय म्हणतात, देवाचं भगवंताचा अवतार म्हणतात, वटवृक्ष म्हणतात, आणि त्याला म्हणतात वडापाव. वडापाव म्हणजे बॉम्बेची घटना आहे बरं म्हणजे वडापाव. आणि दुसरं आहे धातू प्रतिमा. धातू म्हणजे काय? धातू म्हणजे काय? ज्या धातू नसतं ते धातू, तन्यता असतं, वर्धनीयता असते, त्याला म्हणतात धातू. कधी कधी ती प्रतिमा धातूची असेल, कधी कधी लोखंडाची असेल, कधी कधी चांदीची असेल, कधी कधी पितळाची असेल, कधी कधी ती सोन्याची असेल. विदर्भामध्ये अशी प्रथा आहे, जर एखाद्या प्रतिमेचा तिच्यामध्ये जर जीव जडला, ती प्रतिमा जर तांब्याची असेल आणि त्या घरातला तो माणूस जर मेला कालांतराने, त्याचा जीव जर त्याच्यामध्ये जडला असेल, म्हातारपणी जर तो मेला, काल मृत्यू जर त्याला आला, तर त्यावेळेस ती प्रतिमा पाण्यामध्ये सोडतात. ती प्रतिमा कशाची? धातूची, म्हणून लक्षात ठेवा. जर पितळाची असेल तर पाण्यामध्ये सोडतात, आणि चांदीची असेल तर तिला 3 पिढ्यानंतर पाण्यामध्ये सोडतात. आणि सोन्याची असेल तर ती महाराज लोकांना दान देतात. ती सोडत नाही, ती तिथंच ठेवतात. अशी ती धातू प्रतिमा. तिसरे दारू प्रतिमा. दारू प्रतिमा म्हणजे काय? आपली प्यायची दारू नाही. दारू प्रतिमा म्हणजे जर जगन्नाथपुरी भगवंताच्या दर्शनाला गेले तर लाकडाची देव आहे, ते अभंग वेगळे, लाकडाचे देव ते मला पळतोय, पण ती दारू प्रतिमा. त्याच्यानंतर आहे शिल्प प्रतिमा, म्हणजे दगडाची जी प्रतिमा असते ती शिल्प प्रतिमा, जी काल आपण विराजमान केली अयोध्यापती श्री रामचंद्राची. आणि 5वी आहे मृत्तिका प्रतिमा. ज्या मृत्तिकेने, ज्या मातीने जी प्रतिमा तयार होते, या सगळ्या जरी प्रतिमा असल्या आणि नसल्या तरी सुद्धा जीवनामध्ये भाव बदलत नाही, याला संताशे म्हणतात. विठ्ठल याला संताशे म्हणतात. कधी कधी तुकोबाराय संत लक्षणाने सांगतात आणि कधी कधी महिमाने सांगतात. संतांचं महिमान गुणगान करतायत तुकोबाराय, लक्षणनी सांगते. आणि संत या शब्दाची व्याख्या तर सांगतच नाही, संतांची व्याख्या सांगत नाही. संत काय असतात हे सुद्धा सांगत नाही, पण संतांचं महिमान काय ते सुद्धा सांगतात. संतांचं महिमान काय? आपण जेव्हा तो परिणाम बघतो ना संगतीचा, मग संगतीचे भरपूर अभंग तुकोबारायांनी काय सांगू. संत म्हणजे संतांचे उपकार, संत संगतीचे, संतांके संग तुम लागरे, ते फार असे गोड अभंग प्रत्येक संतांचे आहेत. पण संघ सुद्धा कधी कधी माणसावर परिणाम करतो, पण तो भाव विगोर असला पाहिजे आणि त्याच्यात तो जाणला पाहिजे.
इथं मृदुंग आहे की नाही? मृदुंग कशावरती आहे? गादीवरती. हा, लक्ष द्या. मृदुंग कशावरती आहे? गादीवरती आहे. नुसता गादीवरती नाही, त्याला उशी आहे. हा, उशी. कशाला? मृदंगला त्याला उशी. एखादा किती श्रीमंत माणूस असला तरी कधी कधी त्याला खायची पंचायत होते. खायची अन्न कधी कधी भेटत नाही. श्रीमंतांना सगळं साठवता येतं. देवाने बरोबर निर्माण केले. अति झालं का तिथं काहीतरी निर्माण करू दे. स्वतः सोनं त्याला सांभाळता येईल, पैसे त्याला सांभाळता येईल. अन्न सांभाळायला गेला, जास्त दिवस राहिले तर किडे पडतात. म्हणून ते साठवता येत नाही. धान्य साठवता येत नाही. पण बघा, कधी कधी श्रीमंत माणसाला सुद्धा कुणाच्या तरी घरी मागून खावं लागतं. पण माझ्या पक्वाजाला, माझ्या मृदंगाला आयतं पीठ येतं. चांगल्या वारकऱ्याचं घरचं इथं किती पुण्यवान असेल हो. आणि पक्वाजाची, मृदंगाची जी बाजू आहे, चाटी, त्याला पुढी म्हणतात. ते इतकी काळी आहे, त्याच्यापेक्षा काळा जगात कोणीच नाही. पण तरी एखादी बाई ब्युटी पार्लर मध्ये असेल, स्वतःचा ब्युटी पार्लर असेल, आणि कदाचित तिला सुद्धा एका दिवशी पावडर भेटत नसेल. कधी कधी होतं. हा, किराणावाल्याच्या घरी सुद्धा कधी कधी तेल नसतं. तर मग ते ब्युटी पार्लरचं काय, भेटत नाही तिला पावडर. पण माझा मृदंग रोज पावडर लावतो, काळा असून. का? संतांच्या संगतीचे ते फळ आहे. आणि भावना शून्य आहे. कसा आहे? लवून आहे, नम्रतेने आहे. असं नम्रता असली पाहिजे. याला संतांचे परिणाम निश्चितच होतात. अहो, काय परिणाम नाही केला तो माझे संतांनी? काय परिणाम? आज ज्याला हात लावला तो रेळा बोलायला लागला, एवढंच नाही. गर्व द्विजांचा हरविला. चालविली जड भिंती. जड भिंती चालवली. त्या भिंतीला कळालं ज्ञानोबा आहे म्हणून ती चालली. त्या खांबाला कळालं की ज्ञानोबारांची पाठ मला लागली. त्या खांबाला सुद्धा कळालं, नेवास्याला. ज्यांना ज्यांना कळालं, त्या रेड्याला कळालं की ज्ञानोबा आहेत. लोक त्यांच्या मागे जातील का मला माहित नाही. तो रेडा सुद्धा ज्ञानोबारायांच्या मागे गेला आणि ज्ञानोबारायांच्या अगोदर समाधी घेतली. आडे फाट्याला मोठा उत्सव होतो. जसे ज्ञानोबारायांची उत्सव सोहळा असतो, समाधी सोहळा असतो, तसा रेड्याचा सुद्धा समाधी सोहळा असतो. आणि तिथे लोक दिंड्या घेऊन जातात. त्या भिंतीला कळालं की ज्ञानोबा आहेत बुवा, म्हणून त्या भिंतीनं सुद्धा ज्ञानोबारायांसोबत चालावं आणि त्या भिंतीचं सुद्धा मंदिरात आनंद दिलाय. अरे त्या खांबाला कळालं की ज्ञानोबा आहेत, यांची पाठीचाच मला स्पर्श झालाय. त्या खांबाचं सुद्धा नेवास्याला मंदिर आहे. त्या दगडाला कळालं मायबाप की तुकोबाराय माझ्या वर बसून उपोषण करत होते. त्या दगडाचं सुद्धा मंदिर आहे माझ्या देवला. आणि त्या मंदिराचं उद्घाटन नुकतेच आता पंतप्रधान नरेंद्रजीभाई मोदी यांनी खऱ्या अर्थाने त्या प्राण प्रतिष्ठा सोहळा जसा असतो तसा मोठा जीर्णोद्धार त्या मंदिराचा केला. शिला मंदिर त्या मंदिराचं नाव. मग दगडाला कळतं, त्या खांबाला कळतं, त्या भिंतीला कळतं, त्या रेड्याला कळतं. मग आपल्याला का कळत नाही? कारण आपल्यामध्ये भाव नाही. तो भाव असला पाहिजे. तो भाव कसा आहे मायबाप लक्षात असू द्या. प्रभू रामचंद्र वनामध्ये काय असेल हो. एका श्रीमंत माणसाला, श्रीमंत राजाला वनामध्ये जावं लागतं. लक्ष्मीपती, कांतापती जे भगवान विष्णूचे अवतार आहेत त्यांना सुद्धा वनामध्ये राहावं लागलं. राहता राहता घडलेला प्रसंग, सीता मैयाचं हरण झालं. त्यानंतर माझे प्रभू रामचंद्र सीते 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 करत 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 शबरी मातेच्या घरी गेली. शबरी माती वाट बघत होती. राम रघुनंदना, राम रघुनंदना,
आश्रमातल्या कधी येतील आश्रमातल्या कधी येतील रामानुजनला और बच्चे आज मेरे झोपड़ी के द्वार खुल जाएंगे राम आएंगे काय काय वर्णन आहे ते गीत एवढं चाललं राम आएंगे तो अंगना सजाऊंगी 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 दीप जला पे दिवाली मैं मनाऊंगी 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 अपनी तारा जल जाएंगे राम आएंगे अपनी तारा जल जाएंगे राम आएंगे मेरे दोस्त के नाम भूल जाएंगे मेरे दोस्त के नाम भूल जाएंगे राम आएंगे तो पालना सजाऊंगी 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 मीठे मीठे मेरे राम को खिलाऊंगी 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 के सारे पाप धुल जाएंगे राम आएंगे के सारे पाप धुल जाएंगे राम आएंगे राम आएंगे राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम सियावर रामचंद्र भगवान की जय। मेरी झोपड़ी के द्वार आज खुले जाएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दीप जलाते दिवाली मैं मनाऊंगी मेरे चरणों के भाग आज फिट जाएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे काय भावना विभोर असेल शबरी माता आणि शबरी मातेला येऊन प्रभू रामचंद्र विचारतात बोर तर खाल्ली गेली तुम्हाला माहितीये का बोराचा परिणाम काय व श्री तुलसीदास रामायणामध्ये असं कथन आहे ते बोर लखनला देतात आणि लखनजी काय करतो ते फेकून देतो लखनजी खात नाही ते फेकलेला बोराचा परिणाम काय झाला ते बोर एवढ्या दूर गेलं ते फेकलेलं आपलं साध्या माणसाचं फेकलं तरी आपण नदीजवळ फेकून देऊ ते लखनजीने फेकलं त्या बोराची किंमत लखनजीला चुकवावी लागली जेव्हा लखनजीला शक्ती लागते ना तेव्हा त्या बोरापासून उत्पन्न झालेली जी बुटी असते तिला संजीवन बुटी म्हणतात शबरी माता फार गोड संत आहेत रामायणातली
लखनजीला तेव्हा कळालं की ते बोर खाल्लं असतं तर मला शक्तीच लागली नसती. ते बोर जसं संतांचे ते बोर होते शबरीचे, कधी कधी संतांचे सुद्धा बोल खावे लागतात. ज्यांनी ज्यांनी मोठे बाबांचे बोल खाल्ले असतील, आमचे सुनीलजी दादा आहेत, आमची रमणाप्पा, सगळे जे तत्कालीन जे होते, आणि त्या ठिकाणी तिथं त्यांनी जे खानदेश वारकरी सेवा मंडळ जेव्हा स्थापना केली, आणि स्थापना केल्यानंतर जेव्हा जेव्हा ते खानदेश वारकरी सेवा मंडळाचा आलेख त्यांना खाली असेल किंवा वरती गेला असेल, कधी कधी मोठे बाबाने गोंजारलं असेल, कधी कधी मोठे बाबाने बोललं सुद्धा असेल. ते बोल खाल्ले म्हणून जीवनामध्ये उद्धार झाला. तसं शबरीचे बोर खाल्ले प्रभू रामचंद्राचे, पण लखनजीने खाल्ले नाही म्हणून लखनजींना शक्ती लागते असं त्या रामायणामध्ये सांगितले. आणि तेव्हा लखनजी म्हणतात ते जाऊ द्या, आमची वहिनी कुठे? रामजी सुद्धा विचारतात, शबरी माता सीतेला बघितलं का? सीता कुठे सांग. आता मी तुम्हाला विचारतो, आमच्या गावाचे शामराव दादा आहेत, शामराव दादा ओळखता का तुम्ही? त्याला ओळखता का? नाही ओळखत आपण. 4-5 शामराव आहेत. एक शामराव बागुले, एक शामराव हालोरे, एक शामराव हाळगिरे, एक शामराव शिंदे, एक शामराव भिले. पण नेमकं मी कोणता शामराव सांगतो तुम्ही ओळखत नाही का? तुम्ही बघितला नाही, तुम्ही भेटले नाही. तसं शबरी माता म्हणते मी सीताच बघितली नाही. मी सीता कुठे गेली कस काय सांगू? मी जे मला माहित नाही मी कस काय सांगू? पण एक सांगतो, ती शबरीचा भाव आहे. शबरी माता सांगते, मी एक सांगते, तुम्ही असं करा, पुढे किष्किंधा नगरी लागेल, त्या ठिकाणी जा. त्या ठिकाणी वाली नावाचा राजा आहे, त्या वालीला मारा. त्याच्या अगोदर सुग्रीवाशी मैत्री करा, आणि त्याच्या अगोदर तुम्हाला हनुमंतराय भेटतील, त्यांची मैत्री करा, आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सीतेचा शोध लागेल. आणि तसंच झालं. नेमकं हनुमंतराय भेटले, सुग्रीवजी भेटले, ते कळालं, आणि त्याने कुणाला मारलं? प्रभू रामचंद्रानं कुणाला? वालीला मारलं. वाली लढायला लागला. वाली म्हणतो, अरे अधर्माने मारलं, चुपून मारलं, पण जरी असो मला का मारलं? आणि मला असं माहिती पडलंय की तुझी पत्नी त्या रावणाच्या ताब्यात, आणि तू पत्नीचा शोध म्हणून इकडे आला, आणि तुला सुग्रीव दिसला, आणि सुग्रीवर तुझी आशाच गेली. प्रभू रामचंद्र, तुमची आशा त्या सुग्रीवर गेली, आणि सुग्रीवर तुम्ही भरोसा ठेवला की तो तुमची पत्नी शोधून देईल म्हणून. अहो प्रभू रामचंद्र, तुम्हाला एवढं सुद्धा कळालं नाही का त्याचीच पत्नी त्याच्या जवळ नाही, तुमची काय शोधून देईल? ज्याचीच पत्नी ज्याच्या जवळ नाही, तो तुमची पत्नी काय शोधून देईल? त्याची पत्नी माझ्याकडे. अरे मी आज मरतोय, माझी पत्नी विधवा होते, विधवा. आज तारुण्यात मरतोय मी. आणि मला जर कळालं असतं, तुम्ही जर माझे मित्र झाले असते, तर मी आता सुद्धा रावणाला हरवून त्याला इथं पायाला भांगून इथं आणलं असतं, सीता मातेची सुटका केली असती. रावणाला असं म्हणतात, जेव्हा बालीचा मुलगा अंगद 6 महिन्याचा होता, जोडीमध्ये झोपलेला होता, रावणाला बालीनं असं वरून झोका, त्या झोक्यामध्ये अंगद, आणि असा खाली रावणाला उलटा बांधलेला होता. कोणी? वालीने. आणि ते अंगद त्या रावणाच्या मुखात खऱ्या अर्थानं लघुशंका करायचे. हे मी सांगत नाही, कधी कधी रामायणातला तो भाग आहे. अंगद त्या रावणाला सांगतो, त्या वालीचा पुत्र नुसतं पाणीच नाही पाहिजे तुला म्हणे, मी लघुशंका सुद्धा पाहिजे. तो बाली. आणि तो बाली सांगतो, जर माझ्याशी मैत्री केली असते तर सीता तुला आता आणली असती. तू त्या सुग्रीवाचं सांगून मला, त्या सुग्रीवाचं ऐकून मला मारलं, आणि त्या वानराचं, त्या हनुमंताचं ऐकून मला मारलं. तेव्हा खऱ्या अर्थानं दिलेलं उत्तर आहे प्रभू रामचंद्रानं. प्रभू रामचंद्र म्हणतात, सुग्रीवाचं ऐकलं नाही, मी हनुमंताचं ऐकलं नाही, मी एका संतेचं ऐकलं. एका संतेचं, ती संतांनी असं सांगितलं शबरी माताने, वालीला मार, त्याच्या अगोदर सुग्रीवाची मैत्री कर आणि हनुमंताची मैत्री कर. म्हणजे काय? संतांनी जे सांगितलं त्या ठिकाणी आमचा भाव प्रकट झाला. त्या अभंगाच्या तुलसेच्या Thank you.
पूजे प्रतिमेची देव संत म्हणती तिथे भाव. काय प्रभू रामचंद्रानं किती भाव असला पाहिजे हो, त्या शबरीचा ऐकावं लागलं, पण तेवढा भाव त्या शबरीचा होता. आणि आज एखाद्या श्रीमंताचा सुद्धा ऐकत नाही. भाव असला पाहिजे. तो भाव खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं, हनुमंतराय सुद्धा संत होते, त्या रामायणातले संत होते. तसे या कलियुगातील एक संत होऊन गेले, विश्व हिंदू परिषदचे तत्कालीन असणारे अशोकजी सिंघल. हे हनुमंतराय होते बरं का कलियुगातले. ते गेल्यानंतर त्यांची किंमत कळाली. काल ते नसताना जेव्हा प्रभू रामचंद्राचा मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होता, त्या होता होता खऱ्या अर्थानं मोदी साहेबांना असेल किंवा LK आडवाणींना असेल, त्यांना सुद्धा खऱ्या अर्थानं त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं आणि त्यांना लक्षात येत होतं कोण? अशोकजी सिंघल. कलियुगातले लोक जेव्हा जेव्हा होतात ना, आणि ते गेल्यानंतर त्यांची किंमत करते माय बाप. गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती. आणि भगवंताचं खऱ्या अर्थानं या संतांमुळे जिथे येणं होतं, संतांचा संघ त्यांना घडायला पाहिजे. म्हणून कारण की दुर्जनांचा संहार करण्यासाठी तर येतातच, पण संतांचा सुद्धा संघ मला घडला पाहिजे. म्हणून भगवंत कधी कधी जन्माला येतात. धर्म काय गोड आवाज येऊ, अभंग तितका गोड, त्या ताकदीचा म्हणणारा माणूस सुद्धा गोड. सगळे भजनी मंडळ गोडे, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या सगळ्यांसाठी. आम्हाला प्रशिक्षण मध्ये टाळी शिकवली आपल्याला कशी, ऐका बरं का. आणि प्रत्येकाने कधी लोक आपल्यासाठी टाळ्या वाजतील म्हणून नाही, कधी कधी आपण टाळी वाजवायची. कशी असते ती? 1 2 3 1 2 3 शाबास शाबास शाबास, सगळ्यांनी ती करायची. आता सगळ्यांनी 1 2 3 1 2 3 शाबास शाबास शाबास. म्हणजे स्वतःला शाबासकी द्या, लोक शाबासकी देतील याची. कधी कधी स्वतःला शाबासकी देत चला. विठ्ठल विठ्ठल. लोक ओळखू येत नाही मायबाप, कोण माणूस कसा असेल आणि काय आपण ओळखायचं. भिकारी भिकारी ओळखू येत नाही. एकदा भिकाऱ्याला संतोषी मातेजवळ 5 रुपये दिले. माझी शाळा तिथंच आहे, JR सिटी हायस्कूल. 5 रुपये दिले आणि आम्हाला काय तुमचं घ्यायचं आणि त्यांना द्यायचं. 5 रुपये दिले. तो म्हणायला लागला, म्हणे महाराज
अजून 5 रुपये द्या. म्हणलं का बरं रे भाऊ? म्हणे मला माझी मैत्रीण आहे म्हणे, मैत्रिणीला 5 रुपये द्यावे लागतात. मला ओळखलं की नाही, भिकाऱ्याला मैत्रीण. खरं म्हटलं भाऊ भिकाऱ्याला मैत्रीण? तो म्हणे महाराज तसं नाही, भिकाऱ्याला मैत्रीण नाही म्हणे, त्या मैत्रिणीमुळे मी भिकारी झालो म्हणे. विठ्ठल विठ्ठल. सगळं जग लोकांना फसवण्यासाठी तयार झाले. सगळ्यांना वाटतं मी फार हुशार आहे, पण समोरचा माणूस ओळखत नाही. काही बोर्ड लावून लोकांना फसवतायत. काही बोर्ड लावून. डॉक्टरने बोर्ड लावलं, तुमचे आजार जर बरे नाही केले तर 1000 रुपये फी, फक्त 300 रुपये. तुमचा जो आजार आहे त्याचं निदान सांगतो, तुम्हाला कोणता आजार झाला हे सुद्धा मी ओळखतो आणि त्याचा निदान काढतो. आणि जर नाही निघालं तर किती माझ्याकडनं 1000 रुपये फी, किती 300 रुपये. एक असंच होतं. ते म्हणायला लागलं म्हणे कुठं काम करण्यापेक्षा 1000 कमवून घेऊन आज सांगायचं ना कोणता आजार आहे असं, आणि सांगितलं तर ते निदान बरोबर सापडेल का ते शोधू म्हणे. 300ची पावती फाडली, गेलं डॉक्टरच्या दवाखान्यात. डॉक्टर साहेब मला असा आजार आहे म्हणे. म्हणे काय? मला चवच कळत नाही म्हणे, मला चव कळत नाही. त्याने विचार केला होता, याने सांगितली तरी चव सांगायची नाही, म्हणजे चव सांगायची तर किती भेटतील मला? 1000. कारण की निदान नाही निघालं ना. झोपला. ये रे त्याचा कंपाऊंडर सुरेश इकडे आला. त्या कपाटमधून, त्या ड्रावर मधून एक बॉटल काढली. ती बॉटल काढली, तिचे 5 ते 6 थेंब या पेशंट म्हणजे जो ठग होता त्याच्या मुखात, त्याच्या जिभेवर दिले. आणि तो म्हणायला लागला, का हो डॉक्टर साहेब म्हणे तुम्ही तर पेट्रोलवरती राहणार म्हणे, तुला कळालं म्हणे पेट्रोलचे ते म्हणे. काही असो तुला कळालं ना. 300 जमा केले, निघाला तो. 1000 कमावता, मग 300 घ्या. त्याला झोप लागत नाही. हे असे पैसे गेले ना, झोप लागत नाही. असं गाव नाही ज्या गावात रतन खत्रीनं नाव नाही. पैसा गेल्यानंतर माणसाला झोप लागत नाही. रात्री पण झोप लागली नाही त्याला. तो म्हणे दुसऱ्या दिवशी डॉक्टरला बरोबर ठगूच मी, डॉक्टरला सोडणार नाही. गेला डॉक्टर साहेब. डॉक्टर म्हणे पहिले 300 जमा कर. 300 रुपये जमा केले. डॉक्टर साहेब मला ना आठवणच नाही राहत म्हणे. आठवण म्हणे काय, मी काल काय खाल्लं ते सुद्धा लक्षात येत नाही म्हणे. डॉक्टर साहेब म्हणे मग असं आहे का? झोप म्हणे. झोपले. 300 जमा केले का? म्हणे केले. सुरेश म्हणजे ते नाव आहे बरं का ते कंपाऊंडरचं. इथं कोणाचं आहे सर आग नाव म्हणून. ड्रावर उघडलं, बाटली काढली, 5 थेंब टाकले. का डॉक्टर साहेब आज मी पेट्रोलच का म्हणे. 300 जमान्यात निघतो म्हणे. आधी निघाला तो, निघून गेला. तो म्हणजे 1000च्या कमवात मी 600 घातले. म्हणजे ओळखू येत नाही हे सांगण्याचा दृष्टीने काय, आपला भावच शुद्ध नाही ना. आणि ते ओळखू आला नाही. आणि पुन्हा मग त्याने आता सांगितलं 1000 तो वसूल करेलच. जेव्हा 1000 वसूल होतील तेव्हा 100 तरी फायद्यात राहील बुवा. तिसऱ्या दिवशी गेला. डॉक्टर साहेब मला दिसत नाही म्हणे. डॉक्टर साहेब म्हणे तू चुकीच्या दवाखान्यात आला म्हणे, तू चुकीच्या दवाखान्यात. त्याने पैसे 300 रुपये फी भरून दिली होती. आणि डॉक्टरने असं लिहिलं होतं कोणताही रोग त्याच्यावर इलाज माझ्याकडे, जर इलाज नाही भेटला किंवा रोगाचं मला निदान नाही झालं तर 1000 रुपये तुम्हाला. डॉक्टर साहेब म्हणे तू चुकीच्या डॉक्टरकडे आला गड्या म्हणे. तो म्हणे डॉक्टर साहेब म्हणजे माझा रोगाचं निदान तुम्हाला कळालं नाही, मला पैसे द्या म्हणे. डॉक्टरने त्याला 2 नोटा दिल्या. डॉक्टर हरला ना तिथे. हरल्यानंतर त्याने 300 रुपये फी अगोदरच जमा केली. तो 300 रुपये फी घ्यायला गेला, पण त्याने बघितलं तिथं, हात लावला, यात 100 दिल्या म्हणे. डॉक्टर साहेब या 200 आहेत म्हणे. तुझा काय ना म्हणे, तुला दिसलं ना 300 जमा राहू दे, तू निघ, त्याच 200 बिहार म्हणे इकडे. म्हणून माणसं आपल्याकडनं ओळखा येत नाही. भाव शुद्ध नाही ना. आपण कुणालाही ओळखू शकत नाही, कुणालाही संत म्हणू शकत नाही. आपल्याला वाटतं की कपडे आणि ड्रेस बघितला म्हणजे तो संत आहे का? नाही 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 नाही. संत त्याला म्हणत नाही. तुकोबाराय, अरे तुकोबारायांनी एवढं संतांचं कधी कधी महिमा, कधी कधी लक्षण सांगून तुकोबाराय समजून देतात. तो काय असतील हो. आणि संतांचे एक खूण लक्षात ठेवा, संतांना विधी निषेध म्हणजे काय विधी करायची याची गरज नसते, आणि कशाचा निषेध करायचा याची सुद्धा गरज नसते. विधी आणि निषेध त्यांनी म्हणजे कधी तरी त्यांनी दूर ठेवलंय. आपण म्हणतो ना एखादा फार मोठा पंडित असेल, पंडित आणि संत याच्यातला फरक सांगू का? पंडित म्हणजे जे सोपं असतं ते अवघड करून सांगतो त्याला पंडित म्हणतात, आणि संत म्हणजे काय?
जे अवघड आहे ते सोपं करून सांगतात, त्याला संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल संत म्हणतात त्यांना. आमचे हरिभक्तपरायण ट्रस्टी, आमचे पितृतुल्य असणारे सोमनाथजी दादा गुरु, ते सुद्धा या ठिकाणी आगमन झाले त्यांचं. आमचे आरजी पाटील सर. खऱ्या अर्थानं संत समर्पणाची भावना असली पाहिजे, जशी तुमची भावना आहे. समर्पण, इथंच थांबायचं, रात्री झाली सकाळी यायचं. जसे आमचे सोमनाथजी दादा सकाळी येतात आणि भगवंताची सेवा, इतका सेवाभाव हृदयामध्ये असला पाहिजे. आणि आल्यानंतर भगवंताची सेवा करतात. कुणी आलं त्याचं समाधान, शंकेचं समाधान केल्याशिवाय राहत नाही. मी 8 दिवस त्यांना या ठिकाणाहून प्रत्यक्ष बघितलेलं आहे आणि प्रत्यक्ष त्यांचा संघ सुद्धा केलेला आहे, म्हणून मला माहिती आहे. हे जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि तेवढी निष्ठ सुद्धा आहेत ते. एक निष्ठ आहे एकविरा मातेची. निष्ठा निष्ठी नाही, निष्ठता. एक निष्ठता काय असते ऐका, फार गोड प्रमाण, फार गोड सांगितलंय. रामायणामध्ये ओढतो आपण. ज्या वेळेला गंधमादन नावाचा एक वानर आहे, प्रमाण फार गोड आहे. गंधमादन होता तो, इतका सुगंधी होता, इतका सुगंधी होता, त्याचा दुरून सुगंध यायचा आणि त्याचा जर स्पर्श झाला तर फार सुगंध यायचा. युद्ध चालू आहे, घनघोर युद्ध चालू आहे. रावणची लंका, तिथून आलेला सैन्य, प्रभू रामचंद्राचे सगळे वानर, इतकं युद्ध चालू होतं, इतकं युद्ध चालू होतं, घनघोर युद्ध झालं. आणि कुंभकर्ण त्या युद्धाचा सेनापती होता. कुंभकर्ण बघितलं, जो दिसायचा त्याला उचलायचा आणि फेकायचा, जो दिसायचा त्याला उचलायचा फेकायचा. गंधमादन हाताशी आला, कुणाच्या? कुंभकर्णाच्या. कुंभकर्णाने त्याला असा हाताशी धरला आणि सुगंध यायला लागला. आणि तेव्हा तो गंधमादनला कुंभकर्ण म्हणतो, अरे तुला मारू वाटत नाही रे, तू फार सुगंधी, तू फार सुगंधी. एक कर ना, एक कर ना, तुला जीवदान देतो, फक्त एकदा म्हण मी रावणाचा आहे असं. काय म्हण? मी रावणाचा आहे असं म्हण. तो गंधमादन म्हणतो, काळाच्या तोंडात आहे, सापाच्या तोंडात आहे. तो गंधमादन म्हणतो, काय करणार आहे? एकदा तू रावणाचा म्हटलं की तुला जीवदान देणार आहे, आणि तू जर रावणाचं म्हटलं नाही तू तुला मारून टाकणार आहे. तो गंधमादन म्हणतो, अरे मेलो तरी चालेल, पण रावणाचं होणार नाही, मी श्रीरामाचा आहे. याला एकनिष्ठ म्हणतात. काय गोड प्रमाणे, प्रमाणात प्रमाणे. आंबाला दगड असा मारायचा की आंबाच पडला पाहिजे, नाही तर कधी कधी महाराज डोकं फोट टाकत. शरीर तुटो, डोकं फुटो, पण खऱ्या अर्थानं भगवंताच्या प्रती असणारा भाव. रामायणातलं दुसरं उदाहरण आहे. त्या प्रमाणावरून प्रभू रामचंद्र उद्या युद्धासाठी तयारी करतायत, रावण मारायचंय. त्याच्या अगोदर प्रभू रामचंद्र जे बाण असतात ना, जे तीर, ते असे दगडाला घासतायत आणि एका कुंडामध्ये पाणी, त्या पाण्यात बाण भिजवायचा आणि दगडावर असा घासायचा. घासता घासता एक बाण झाला, 2 बाण, असे घासता घासता एकदाचा असा त्या बाणाला जेव्हा बघितलं प्रभू रामचंद्रने, लाल दिसला तो. अरे या बाणाला रक्त कस काय? बघितलं तर ते कुंड पूर्ण थोडं लाल पाणी त्याचं झालं होतं. प्रभू रामचंद्र म्हणतात, कुंडाचं पाणी लाल झालं? बघितलं तर एक बेडूक विवळत होतं. बेडूक रक्तबंबाळ झालं होतं. अरे अरे, बेडूक किती विवळत आहे हो. अरे प्रभू रामचंद्र तू काय केलं असं? स्वतः भगवंत स्वतःला म्हणतात. आणि बेडकाला प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे तुम्हाला सांगायला पाहिजे होतं ना,
तू धावा करायला पाहिजे होता, माझा पहिला बाण लागला तेव्हाच तू धावा करायला पाहिजे होता ना. अरे मी ते बाण तिथं त्या कुंड्यामध्ये नसते भिजवले, त्याच्या पाण्याचा यूज नसता केला, मी दुसरं पाणी वापरलं असतं. त्या बेडकाने दिलेलं फार गोड उत्तर आहे. बेडूक म्हणतो, अरे देवा, जेव्हा जग शत्रू होतं, जग जेव्हा अत्याचार करतो तेव्हा देवाचा धावा आम्ही करतो, पण देवच आज आमच्यासाठी काय ठरलाय, आम्ही धावा कुणाचा करायचा. काय गोड प्रमाण असेल, काय गोड भावना विभोर आहे. जेव्हा रामभद्राचार्य महाराज जेव्हा सांगतात ना प्रसंग, काळीच भरून येतं मायबा. त्या बेडकाला सुद्धा कळालं, अरे मरायचं असेल ना प्रभू रामचंद्राच्या बाणाने स्पर्शने मारायचं. एवढी एक निष्ठता त्या बेडकाला कळाली, म्हणून बेडूक म्हणतो, तुमच्या चरणी मी मरतोय, मला काहीच नको पाहिजे. तुमचा एकनिष्ठ भक्त जेव्हा जेव्हा रामायण सांगितलं जाईल, जेव्हा जेव्हा कीर्तन सांगितले जाईल, त्या दिवशी माझा विषय आला, त्या दिवशी मी जगणं समजेल मायबाप. ते तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. जीवनामध्ये एक निष्ठता असली पाहिजे. सुख येवो दुःख येवो, किती सुख येऊ द्यावं, पण एक निष्ठता नसते. कधी कधी माणूस बदलत असतो. आज याच्यासोबत सकाळी दुसऱ्यासोबत दिसतो, तो भाग जाऊ द्या, पण एक निष्ठता असली पाहिजे जीवनामध्ये. फार फार आणि एक निष्ठता भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. असं म्हणतात, जय आणि विजयचा प्रसंग असे, भगवंताचं तुम्ही स्मरण असं करा, शत्रूया भावनेने करा, भगवंताला शिव्या घालून पण भगवंताचं स्मरण करा, तरी उद्धार होतो. आपण भगवंताशी शत्रुत्व करू शकत नाही, म्हणून भगवंताचं कधीतरी नामगजर करत चला, भगवंताचं नाम करत चला. किती पापी असेल, किती धूर्त असेल, तरी त्याने भगवंताचं नामस्मरण करा. काल प्रभू रामचंद्राचा एवढा गजर चालू होता, तरी काही मी तर म्हणेल राक्षसाची अवलाद आहे, हिरण्यकश्यपूच पुन्हा जन्माला आलेत, तरी त्यांच्या तोंडात आलं नाही मायबाप. याला मनुष्य जन्म भेटलाय, तरी उलट प्रभू रामचंद्र चांगले तिथं सांगू नको, पण त्याचं नाव सुद्धा घ्यायची पात्रता नसताना सुद्धा कधी कधी प्रभू रामचंद्र मांसाहारी होते असे म्हणणारी आवाज या महाराष्ट्रात जन्माला आली. काय म्हणावं, हिरण्यकश्यपूने तर दुसरा काय, प्रभू रामचंद्र. अरे तू प्रभू रामचंद्राला मानू नको, पण टीका तर करू नको ना, तेवढी अवकात नाही. आणि एवढं त्यांना बोलावं एवढी माझी अवकात नाही, पण असे जर बोलत असले तर त्यांच्यापेक्षा निश्चितच वारकरी संप्रदायाची अवकात जास्तच आहे. अशा राक्षसांचा अधपतन केलं पाहिजे, लोकांपुढे विषय गेला पाहिजे. काय आपण लोकांना कळू देत नाही ना, अंदर की बात मिटायला येते ना, तर लोकांना कळत नाही. ते लोकांपुढे गेलं पाहिजे. हे बिंडोक आहे, हे बिंडोक जिथं काम करतो ते पण बिंडोक असतील असा विषय नाही, पण ते बिंडोक एवढं लक्षात ठेवा. म्हणून खऱ्या अर्थानं एक असाच बिंडोक होता, रामकथा चालू होती. रामकथा चालू, त्या बिंडोकने सांगितलं रामकथेमध्ये जायचं नाही, घरच्यांना सांगितलं. काही असे बिंडोक असतात, कीर्तनला जाऊ नको, तो स्वतः ते जात नाही, पण दुसऱ्याला सांगतो तू जाऊ नको. घरचे ते ऐकतात, जाऊ दे भाऊ, काय यानं फुकट ना बाकड ऐकल्यानं काय जाणार नाही आम्ही कथेनं. लोक कथेला जायचे, 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, ते घरचे काय ऐकले नाही. घरचे म्हणे बिंडोक आहे. तिथून एवढं प्रभू रामचंद्राचं नामस्मरण होतं, हे कथेला घरचे गेले. मग खरंच गेले काय हे बघायला 4थ्या दिवशी बिंडोक गेलं. ते तिथंच बसलेत का, दुरून बघतोय, कथेत जात नाही.
पण त्या कथेमध्ये गजर चालू होता, बोलिये सियावर रामचंद्र भगवान एक ही नारा एक ही नाम जय श्री राम जय श्री राम, एक ही नारा एक ही नाम जय श्री राम जय श्री राम, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले राम, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले राम, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले राम, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले राम, एक ही नारा एक ही नाम जय श्री राम जय श्री राम, एक ही नारा एक ही नाम जय श्री राम जय श्री राम, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले राम, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले राम, भारत का बच्चे बच्चे जय जय श्री राम बोले राम, भारत का बच्चे बच्चे जय जय श्री राम बोले राम, सियावर रामचंद्र भगवान काय राम राम लावून दिलं म्हणे, असं धुतकारून बोलले बिंडोक, काय लावून दिलं म्हणे. असे आहेत काही, पण एवढं आपल्या इथं कोणी म्हणायला येणार नाही. सरकार आपली असं नाही, म्हणजे म्हणजे देवाधर्माला जतन करणारे लोक आहेत तिथं, म्हणून काय कोणी येणार नाही. आणि ते तिथं त्याने, तो पण तिथं गेला नाही बरं का कथेत, कथेमध्ये गेला नाही, पण तिथून त्याने बोलला काय राम राम लावून दिलं. आणि आशाची मोत सुद्धा चांगली होत नाही, गेलं ती गेलं डायरेक्ट नरकात. त्याचं तिकीट सुद्धा कन्फर्मेशन होतं, काही लोकांचं तिकीट कन्फर्मेशन आहे. कुणाला वाटतं ना मला डायरेक्ट नरक पाहिजे बुवा, काय पावती पुस्तक बी काढायचं काम नाही, चित्रगुप्त ते काढतो ना ते सुद्धा काढायचं काम नाही, डायरेक्ट नरक पाहिजे. त्याने परमार्थात किडे पाळायचे, डायरेक्ट नरक, एका क्षणात नरक आहे. बरोबर आहे का नाही? परमार्थामा किडा पाळा. एकविरा माता मंदिरच्या ट्रस्टींना जाऊन ज्या विचारायचं किती जमा झाले काय झाले, तू काही दिले नाही, तुला विचारायचा अधिकार आहे नाही. तो किडा पाळणारा डायरेक्ट नरक मजास. दादासाहेब कधी नानासाहेब तुम्ही विचारच करू नका, तो डायरेक्ट नरक मत जाणार आहे. तसे नरकात गेलं. याचा प्रश्न, अरे म्हणे चित्रगुप्त, चित्रगुप्त म्हणजे काय? चित्रगुप्त याचा अर्थ फार आमचे मामाश्री गोविंदजी महाराज बल्लाणेकरांनी सांगितलाय. चित्रगुप्त म्हणजे काय? जे कुणालाच माहिती नसतं ते आपल्याला माहिती असतं, ते चित्र आपल्या हृदयात गुप्त असतं, त्याला म्हणतात चित्रगुप्त. ते कुणालाच माहिती नसतं, ते चित्र आपल्या हृदयात गुप्त असतं, त्याला म्हणतात चित्रगुप्त. ते आपल्यालाच माहिती असतं पाप केलं का पुण्य केलं. आणि खऱ्या अर्थानं, आणि ज्या वेळेस चित्रगुप्त सांगतो तुझी डायरीत नीलच आहे म्हणे, पापच पाप आहे म्हणे, नाही म्हणे मी एकदा तरी नाव घेतलंय, मी एकदा नाव घेतलंय. मग त्या यम दरबारानं सांगितलं बघ म्हणे एकदा नाव घेतलंय, त्याचं काय पुण्य. तो म्हणे 12-12 वर्ष तपश्चर्या करतात, 7-7 दिवस लोक कथा करतात, त्यांना सुद्धा पुण्य मिळालं का भाग्य सांगता येत नाही. तुला एकदा नावने अगरबत्ती कधी लागस म्हणे, नाही म्हणे, पण एकदा नावचा काय त्याची फायदा असेल ते मला सांग बुवा. ठीक आहे म्हणे, आम्हाला तर काही माहित नाही. दोघांनी सांगितलं. चित्रगुप्त म्हणे मला माहित नाही, यम म्हणे मला माहित नाही. तुम्हाला माहित नाही ना, मग ज्याला माहिती त्याच्याकडे घेऊन चला म्हणे. मग चला म्हणे, घेऊन चला. तो बिंडोक घेऊन चला म्हटल्यावर त्यांच्यासोबत पायी गेला. चित्रगुप्ताला सांगितलं मला पालखीत बसव. चित्रगुप्त खांदा देतोय आणि यम दरबार मागे खांदा देतो, आणि बिंडोक तिथं बसलंय. कोण? ते एकदा नाव घेतलेलं. ते गेलं कुणाकडे? ज्याने पृथ्वीची निर्मिती केली त्यांच्याकडे घेऊन गेले. कोणी केली पृथ्वीची निर्मिती? गुरुर ब्रह्मा. ब्रह्माजीकडे गेले आणि ब्रह्माजीला चित्रगुप्त महाराज विचारतात, यम दरबार विचारतात. ब्रह्माजी म्हणतात सकाळ सकाळ वारी कस काय दिंडीचं चुकायला नाही बुवा, मी निर्मिती करतो. तेच लोक संवारक म्हणून भोलेनाथांचं काम असतं आणि काही काही काम यांचं असतं. यम आणि यम माझ्या घरी कस काय, यम का नियम मोडतोय बुवा. मग यमाने सांगितलं नाही 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 असा प्रसंग आहे, एकदा याने नाव घेतलंय बुवा, तर त्या नावाचा काय फायदा बुवा ते सांगा. कारण की अशी जी आपली नियमावली त्याच्यामध्ये तसं काहीच नाही. ब्रह्मदेव म्हणतात ते मला काय माहिती नाही. मग चला म्हणे भोलेनाथाकडे जाऊ. भोलेनाथ भगवान फार भोळेत, ते सांगतील बुवा. आणि भोलेनाथाकडे जातायत. पण ब्रह्मदेवाला हा सांगतो बिंडोक
पालखीला खांदा दे, पालखीला खांदा. चित्रगुप्त यम आणि मागे ब्रह्मदेव. पालखी चालली आणि ब्रह्मदेव स्वतः त्या भोलेनाथाच्या दरबारामध्ये जातात आणि भोलेनाथ पूर्णपणे आपले स्तवन चालू आहे आणि भोलेनाथांचं ते जटाटवी गलत जल प्रवाह पावित असले लंबिता भुजंग तुंग मालिकम डमट डमट डमन निनाद व डमरवयम चकार चंड तांडव तनोतु शिव शिव जटाकटा संभ्रमं ब्रह्म निलिप निर्जरी विलोल विचवल्लरी विराजमान मूर्धने धगत 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 ज्वल लाटपट पावके किशोर चंद्रशेखरी प्रतीक्षण मम. हे रावणचं स्तोत्र आहे बरं का. या पाठ करायला 2 महिना लागणार. पुढीतला काय भानगड पण नाही, पण तेवढा कर इम्प्रेशन पडस मध्ये. ज्या 2-4 शब्द अशा बोलते ना का शास्त्री लाईला तर द्या का बर इम्प्रेशन पडस मध्ये. म्हणून मी बी वारकरी संप्रदायाचा ते ड्रेस करून कोट घालून घेतो, शिकेल वाटच बो. आणि मग ते भगवंत उठले म्हणे काय सकाळी सकाळी म्हणे हा म्हणे काय झालं म्हणे याने एकदा देवाचं नाव घेतले रामाचं, त्याचा फायदा काय. भोलेनाथ म्हणतात मला माहिती नाही, ज्यानं नाव लिहिलं त्याला विचारा भाऊ म्हणे. काही लोक असे आहेत नाव लिहिले तरी मधनं घुसतच त्या दोघांची भांडण चालू असते तरी त्याचं नाव घेत नाही. तुला काय म्हणणं आहे. अरे देवाला तर सोपं होतं. देव म्हणे मला नाव लिहिलं नाही, मी काय भानगड मग पडू. देवाकडनं शिका, देवाकडनं नाही महादेवाकडनं शिका आपण. महादेव म्हणतो माझं नाव घेतलं नाही ना, मी काय त्या भानगड मग पडू भाऊ म्हणे. मग चला ज्याचं नाव घेतलंय म्हणजे विष्णू, राम त्याचा अवतार, प्रभू रामचंद्र विष्णूंचा अवतार, त्यांच्याकडे जाऊ नये म्हणे. इकडे खांदा दे. ही बिंडोक ब्रह्माजी आणि भोलेनाथ एका बाजूला आणि पुढे चित्रगुप्त आणि गेली पालखी गेली आणि भगवंत पवलेले आहेत विष्णूजी आणि विचारलं जातं. हा बिंडोक म्हणतो तुम्ही विचारणं जातो, विचारता नाही येस म्हणे. तुम्हाला विचारता येत नाही, मी विचारतो म्हणे. आणि मला माहिती म्हणे विष्णूची घर जवळ येत म्हणे. त्यातलं काय बघा, घर जवळ जर असलं ना कधी वाईट वाटू देऊ नका मायलीस आणि दादास पण. घर जवळ देव सुद्धा झाले, नुसता देवच नाही महादेव सुद्धा. कारण की पार्वती कुणाची मुलगी, पर्वताची. हिमालय पर्वताची मुलगी पार्वती आणि महादेव कुठं राहतो हिमालयावर, म्हणजे घर जवळ का नाही. लक्ष्मी कुणाची मुलगी, रत्नाकर. रत्नाकर म्हणजे काय समुद्र, समुद्र म्हणजे काय सागर, सागराची मुलगी लक्ष्मी आणि लक्ष्मीचा पती विष्णू आणि विष्णू कुठे राहतात क्षीरसागरात, समुद्र म्हणजे घर जवळ ना. मग घर जवळ इथलं काही वाईट मानू नका तुम्ही. कधी कधी मापून सारखा मी राहायला राहत असते. आणि मग आणि विचारलं म्हणे विष्णूजी तेवढ्या दामतो तुम्ही विचारू नका, मी विचारतो. अबिंडोक डायरेक्ट पालखी मधून सांगतो विष्णू. तशा तर डायरेक्ट विष्णूच म्हणणार होता तो, पण कीर्तन माहित आपण बिंडोकांना तो म्हणे एकदा नाव घेतलं त्याचा फायदा काय. भगवंत कळाले. भगवंत म्हणतात यदा यदा धर्मस्ते भवतु भारत अभ्युत्थानं धर्मस्ते तदा आपलं सृजाम्यं परित्राणाय साधनं विनाशाय दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि योगी योगे. आणि भगवंत म्हणतात अरे बिंडो लाज वाटली पाहिजे तुला. एकदा नाव घेतलं त्याचा फायदा काय विचारतो. अरे तू एकदा नाव घेतला म्हणून काय फायदा देवा सांगू. तू एकदा नाव घेतला म्हणून त्याच्यामुळे चित्रगुप्ताला यमाला तुझ्या पालखीला खांदा द्यावा लागलं. अजून सांगू का, तू एकदा नाव घेतलं म्हणून ब्रह्माजीला तुझ्या पालखीला खांदा द्यावा लागला. तू एकदा नाव घेतलं म्हणून भोलेनाथाला सुद्धा तुझ्या पालखीला खांदा द्यावा लागला. आणि एकदा नाव घेतलं बिंडो तुला माझ्याशी डायरेक्ट संवाद साधता आला. अजून एकदा नाव घेण्याचा काय फायदा असला पाहिजे. एकदा जरी नाव घेतलं तरी भगवंताचं दर्शन होतं. एक ते शत्रुत्वाच्या भावनेने घ्या, एक तर भावाच्या भावनेने घ्या. पण आपण शत्रुत्वाच्या भावनेने नाव घेऊ शकत नाही. आपण भावाच्या भावनेने भाव घेतो, नाव घेतो. ते भावना आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भावना आणा आणि तो भाव आपल्या अंतःकरणामध्ये आणून मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने खऱ्या अर्थानं गजर करूया. विठोबा
काय हाय भाऊ आमदार ना काय हार जो आहे ना शोभून दिसतंय, फार गोड हो, फार गोड वाटतं. आणि एकविरा मातेच्या चरणी हार म्हणजे काय, पराभव नाही बरं का. हा हार म्हणजे विजयाचा हार असतो. काल मला गोतानाला कीर्तन होतं भाऊ, आणि त्या कीर्तनात सगळा प्रसंग सांगितला, तुमचा कोणशिलेचा सुद्धा प्रसंग सांगितला. हिरामण आप्पासाहेब तुम्ही आमच्याकडे आले होते रथयात्रा घेऊन, तो प्रसंग सगळ्यांना जागृत झाला. तेव्हा तिथं सांगितलं मी, एका मायमाऊलीने शाली आणल्या, तिथं कथा केलेली होती म्हणून त्या गावाचं फार प्रेम आहे माझ्यावर. काहींनी शाली आणल्या आणि शाल आणून काहींनी हार पण टाकला. म्हटलं मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुमच्या गावात फक्त 3-4 बाईंनी शाल टाकल्या का बरं, त्यांच्याकडे नव्या म्हणून का. म्हटलं मी जुन्या पण शाली देस म्हणतो. म्हणजे इतकं प्रेम हे महत्वाचं असतं, हा भाव महत्वाचा असतो. भाव का भूका है बस भाव एक सार है, भाव से मुझको बदले तो भव से बेड़ा पार हो जाए. भाव बिन कुछ भी दे तो, भाव बिन कुछ भी दे दो मैं कुछ लेता नहीं. भाव बिन एक फूल दे दो, भाव से एक फूल दे तो मुझे स्वीकार है. भाव का भूखा हूँ मैं, बस भाव एक सार है. भाव से मुझको बजले तो भव से बेड़ा पार हो जाए, भव से बेड़ा पार हो जाए. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम राम सीता राम 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 कोट घालण्याचा एक फायदा, घरची बाई म्हणे कोट घाली जात जातोय म्हणे. म्हणतो का बरं ग, म्हणजे माझ्याकडे 7-8 कोट आणले मी आता याच्या किट आळंदीहून. नानासाहेब म्हणे भारी वाटतं म्हणे, मग मी आळंदीहून आले. ती घरची सांगते मला तुम्ही कोट घालीन जात जा म्हणे. मला वाटलं मी भारी दिसतोय म्हणून सांगते बुवा ती म्हटलं का वर्ग नाही म्हणे, तुमची जर कोट घातली, तुमच्या गळ्यात जर हार पडले, तो जास्त काळ जर राहिला तर पांढरा कापड खराब होतो बुवा, कोटमुळे खराब होत नाही. तिचा बी भाव येतो.
तिचा बी तो भाव आहे. हा भाव असला पाहिजे जीवनामध्ये. तो भाव जीवनामध्ये सगळ्यांच्याच प्रश्न द्यायचे. फक्त मला उदाहरण दिलं मी. मना कपडा मला स्पीड बसले.